फलटण तालुक्यातल्या खामगावमध्ये विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू। एकमेकांना वाचवताना अख्खं कुटुंब मृत्यूच्या दाढेत। मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात। अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस। ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाची हजेरी। पालघरमध्ये पूरस्थिती गंभीर, अनेक भाग जलमय। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची पालघरमध्ये धाव, तर शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी। नाशिकात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंडा मारुतीच्या कमरेपर्यंत पोहोचलं पाणी। रामकुंडावरची छोटी मंदिरं पाण्याखाली। नाशिकसाठी आज आणि उद्या पावसाचा हाय अलर्ट। कोल्हापूर जिल्ह्यातलं नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली। एनडीआरएफची टीम दाखल। पंचगंगा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ। पुण्याचं खडकवासला धरण 100% भरलं। खडकवासल्यातून 22,880 क्युसेक वेगानं विसर्ग। नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता। पुण्याच्या 4 धरणात आता 48% पाणीसाठा। सोलापूरचं उजनी धरण अखेर मायनसमधून प्लसमध्ये। उजनी धरणात सध्या 66.28 टीएमसी पाणीसाठा। पुण्याच्या घाटमाथ्यावरच्या पावसामुळे आवक वाढली। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 1,200 धावांनी दारुण पराभव। 202 धावांचं आव्हान गाठताना भारताचा 76 धावात खुर्दा। अभिषेक, वैभव, अय्यर, सपशेल अपयशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।